आणि या सगळ्या प्रकरणावरती आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक त्यांची भूमिका मांडतायत. पाहूयात सरिता. धन्यवाद पूर्वी. गुंडगिरी आणि राजकारण हे हातात हात घालून फिरताना दिसतायत. एकेकाळी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दल बोलायचं असेल तर यूपी बिहारचं उदाहरण दिलं जायचं. आता मात्र त्याची गरजच उरली नाही, हे आपलं दुर्दैव. महाराष्ट्र आणि बिहार यूपीत फरकच उरला नाहीये. महाराष्ट्रात सुद्धा गावागावातील अनेक असे राजकारणी आहेत ज्यांना बघून प्रश्न पडतो की यांची पहिली ओळख कोणती, गुंड की नेता? गुंडाचे नेता कसे आणि का होते? राज्यात राजकीय पक्ष हे वाढण्यासाठी, निवडून येण्यासाठी एकीकडे पैशावर तर दुसरीकडे अशा गुंडाच्या बाहुबळावर विसंबून असलेली दिसतात. त्यामुळेच गुंडापुंडांचा किंवा क्रिमिनल रेकॉर्ड असणाऱ्या मंडळींचा राजकारणात शिरकाव हा सोपा झालाय. त्यांच्या पैशाचा, दहशतीचा वापर राजकारणी करतात, तर बदल्यात या गुंडांना संरक्षण मिळतं. संरक्षण तर मिळतं, पण त्याचबरोबर सत्ता आणि अजून पुढे जाण्याचे मार्ग पण खुले होतात. एकीकडे पक्ष मोठे होतात, दुसरीकडे गुंड. आणि मग होय, गुंड आहे पण आमचाच आहे, तुमचा अमुक तर आमचा तमुक, अशी भाषा सुरू होते. गुंडागर्दीला लेजिटिमसी मिळते. आता अशा गुंडांना लोक का निवडून देतात हा चर्चेसाठी वेगळा विषय आहे. त्याची वेगळी कारणंही आहेत. आज एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नगरसेवक असलेल्या रमेश म्हात्रेला अटक झाली. डॉक्टर मारहाण प्रकरणाच्या 24 तासाच्या आत. याचे कौतुक व्हायला हवेच, कारण आपण थातुरमातुर कारवाई होताना बघितलीये. शाब्दिक निषेध करून प्रकरण मिटवल्याचंही बघितलंय. गुंड लोकप्रतिनिधीनं हवे ते करायचे आणि नंतर दिलगिरी व्यक्त केल्यासारखं करत प्रकरण संपुष्टात आणायचंय, हे सुद्धा आपण बघितलंय. पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं होताना सुद्धा आपण बघितलंय. तोंडी निषेध करणे, तोंडी रागवणे आणि ऍक्च्युअलमध्ये कुठलीही कारवाई न होणे म्हणजे रयतेच्या जखमेवर मीठ चोळणे होय. त्यामुळे आज रमेश म्हात्रेंची अटक महत्वाची आहे. नाहीतर उद्या जेव्हा म्हात्रे परत घरून निघाला असता तेव्हा त्याची दहशत फक्त कायम नव्हे तर वाढलेली दिसली असती. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबर